नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू MPSC कोचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 2 ऑगस्ट 2023 तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। चला तर जे आजचे आपले डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती रोहिणी आयोग या संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, रोहिणी आयोगाचा अहवाल राष्ट्रपतींना सादर, वंचित ओबीसींना आरक्षणात प्राधान्य मिळणार का, अशा प्रकारचा क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी देण्यात आला आहे। म्हणजे या ठिकाणी जो काही रोहिणी आयोग आहे तो ओबीसी संदर्भात आहे। हा सर्वाधिक महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी आहे। जर तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारला तर रोहिणी आयोग हा कशासाठी आहे, तर या ठिकाणी ओबीसी साठी हा रोहिणी आयोग आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी तुमचं आन्सर असलं पाहिजे। तर या ठिकाणी रोहिणी आयोग नेमका काय आहे याची या ठिकाणी आपणाला माहिती असणं आवश्यक आहे। तर रोहिणी आयोग हा ओबीसी आरक्षणाचा लाभ त्यातील विविध उपजातींना मिळवून देण्यासाठी केंद्राने नेमलेला तो एक आयोग आहे। तर या ठिकाणी आपले 2 पॉइंट सर्वाधिक महत्त्वाचे आहेत। तो रोहिणी आयोग हा केंद्राने नेमलेला आहे, हा पहिला पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। दुसरा पॉइंट, जो काही ओबीसी प्रवर्ग आहे किंवा ओबीसी कॅटेगरी आहे, ओबीसी कॅटेगरीमध्येही खूप साऱ्या उपजाती आहेत। मग ज्या ओबीसी मधील उपजाती आहेत त्या उपजातींना ओबीसी आरक्षणाचा फायदा होतो आहे का नाही हे पाहण्यासाठी या ठिकाणी केंद्र सरकारकडून रोहिणी आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि रोहिणी आयोगाने त्यांचा जो अहवाल आहे तो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादरही केलेला आहे। त्या ठिकाणी नेमका मुद्दा काय आहे, तर आपणा सर्वांना माहीत असेल की ओबीसी मध्ये खूप साऱ्या जातींचा समावेश होतो। मग ज्या जाती आहेत त्या जातींच्या उपजातीही आहेत। मग ओबीसी मधील ज्या काही उपजाती आहेत त्या उपजातींना ओबीसी मध्ये आरक्षण जे काही दिलं गेलं आहे ते आरक्षण ओबीसी मधील या उपजातींना भेटते का नाही हे पाहण्याचं मुख्य काम या ठिकाणी रोहिणी आयोगाकडून केलं जाणार आहे। यासाठीच रोहिणी आयोगाची या ठिकाणी निर्मिती केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी दुसरा आपल्यासाठी महत्त्वाचा पॉइंट आहे, रोहिणी आयोगाची जी काही स्थापना आहे किंवा नेमणूक आहे ती कधी करण्यात आली, तर ऑक्टोबर 2017 मध्ये रोहिणी आयोगाची स्थापना करण्यात आली होती। आणि रोहिणी आयोगाचे जे काही अध्यक्ष आहेत ते आहेत जी रोहिणी। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि रोहिणी आयोगामध्ये जी काही सदस्य संख्या होती ती 5, एक अध्यक्ष आणि 4 सदस्य, अशा प्रकारची या ठिकाणी ती रोहिणी आयोगाची सदस्य संख्या आहे। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढची न्यूज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2023 संदर्भात आहेत। काल म्हणजे 1 ऑगस्ट 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला। हा सर्वाधिक महत्त्वाचा या ठिकाणी आपल्याला पॉइंट आहे। आयोग क्वेश्चन विचारू शकतं की 2023 चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे, तर त्या ठिकाणी आपले योग्य उत्तर असलं पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी। आणि जो लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आहे तो कोणत्या संस्थेकडून दिला जातो किंवा कोणाकडून दिला जातो, तो लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट या संस्थेकडून किंवा या ट्रस्टकडून तो दिला जातो। आणि या ट्रस्टचे जे काही अध्यक्ष आहेत ते आहेत डॉक्टर दीपक टिळक। हेही पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। सर्वाधिक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे 2023 चा लोकमान्य टिळक पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला आहे। बऱ्याच वेळा हा जो पुरस्कार आहे ते न्यूजमध्ये असलेला आपल्याला दिसतो। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढची जी न्यूज आहे ती आहे राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार दुरुस्ती विधेयक 2023 संदर्भात। न्यूज अशी आहे, सरकारचा राज्यसभेतील मार्ग सुकर। म्हणजेच या ठिकाणी जे केंद्र सरकार आहे, केंद्र सरकारने यावेळी जे काही पावसाळी अधिवेशन आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार दुरुस्ती विधेयक 2023 त्याच्यासाठी मांडले आहे। मग या ठिकाणी राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार दुरुस्ती विधेयक नेमके काय आहे याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। जी दिल्ली आहे, दिल्ली ज्याला की आपण NCR म्हणतो, नॅशनल कॅपिटल टेरिटरी, त्या दिल्लीमध्ये जे काही वर्ग ए दर्जाचे जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या
नियुक्त्या त्याचप्रमाणे बदल्या करण्याचे जे काही अधिकार होते ते अगोदर दिल्ली सरकारला होते, परंतु जेव्हा राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार दुरुस्ती विधेयक 2023 मंजूर होईल तेव्हा ते अधिकार या ठिकाणी केंद्र सरकारला भेटतील। म्हणजे जे काही दिल्लीमधील क्लास 1चे जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि ज्या काही बदल्या आहेत त्या करण्याचा अधिकार या ठिकाणी केंद्र सरकारला भेटेल, जो की पूर्वी दिल्ली सरकारकडे होता। अशा संबंधी ते विधेयक आहे आणि ज्या संबंधी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये आरोप आणि प्रत्यारोप होताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढची न्यूज नवीन महिला धोरण 2023 संदर्भात आहे। याविषयी न्यूज अशी आहे, नव्या महिला धोरणात कौटुंबिक हिंसाचार रोखण्यावर भर, अशा प्रकारची ती न्यूज आहे। त्या ठिकाणी जे काही नवीन महिला धोरण आहे ते नवीन महिला धोरण जेव्हा जाहीर केलं जाईल तेव्हा इन डिटेलमध्ये आपण त्या महिला धोरणाची चर्चा करणार आहोत। त्या ठिकाणी जे काही महिला धोरण असतं ते कोणाकडून जाहीर केलं जातं, तर ती जी संस्था आहे ती आहे महिला व बाल विकास मंत्रालय, जे की महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येतं। म्हणजे नवीन महिला धोरण हे राज्य सरकारकडून जाहीर केले जाणार आहे। हा पहिला पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। दुसरं, संबंधित मंत्रालय कोणते आहे, तर महिला व बाल विकास मंत्रालय हा दुसरा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि जे काही नवीन महिला धोरण जाहीर केलं जाणार आहे ते महाराष्ट्र सरकारचे क्रमांक 5चे महिला धोरण असेल। मग याच्या अगोदर जे काही महाराष्ट्र सरकारने महिला धोरण जाहीर केले त्यांची जी एकूण संख्या 4 आहे ती पुढील प्रमाणे। या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने आपले पहिले महिला धोरण 1994 या साली जाहीर केले होते। महाराष्ट्र सरकारचे दुसरे महिला धोरण 2001 मध्ये जाहीर करण्यात आले, तिसरे 2014 मध्ये आणि जे चौथे महिला धोरण आहे ते 2022 मध्ये जाहीर करण्यात आले होते। आणि यानंतर क्रमांक 5चे जे काही महिला धोरण आहे ते येणाऱ्या काळामध्ये सरकारकडून जाहीर केलं जाईल। पुढची न्यूज अमृत भारत स्थानक या योजनेसंदर्भात आहे। न्यूज अशी आहे, धाराशिवच्या, ज्याला आपण पूर्वी उस्मानाबाद असं म्हणत असू, धाराशिवच्या रेल्वे स्थानकाचे रूप पालटणार 21 कोटीची तरतूद, अशा प्रकारची ती न्यूज आहे। त्या ठिकाणी जो आपल्यासाठी योजना महत्त्वाची आहे ती योजना म्हणजे अमृत भारत स्थानक योजना। याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर अमृत भारत स्थानक योजना काय आहे, तर अमृत भारत स्थानक योजना ही रेल्वे स्थानकांचा जो काही पायाभूत विकास आहे तो पायाभूत विकास करण्यासंदर्भात ती योजना आहे। आता रेल्वे स्थानकांचा पायाभूत विकास म्हणजे काय, रेल्वे स्थानकावर जे काही प्लॅटफॉर्म्स असतील त्या प्लॅटफॉर्मचा विकास करणे, त्याचबरोबर जे यात्री असतील त्या यात्रियांसाठी किंवा प्रवाशांसाठी सुखसुविधा बेंचेस वगैरे निर्माण करणे, म्हणजे रात्रीच्या वेळी किंवा इतर वेळी जेव्हा केव्हा प्रवाशांना या वेळी ट्रेनचं वेटिंग करावी लागेल तेव्हा त्यांच्यासाठी बसण्यासाठी किंवा त्यांना त्या ठिकाणी थांबण्यासाठी चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे। त्याचबरोबर स्वच्छता हा सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट येतो। मग अशा प्रकारच्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधांचा विकास रेल्वे स्थानकावर करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना केंद्र सरकारने लागू केली आहे। आणि त्यानंतर जो महत्त्वाचा आपल्यासाठी पॉईंट आहे तो म्हणजे अमृत भारत स्थानक योजना केंद्र सरकारने केव्हा लागू केली, तर डिसेंबर 2022 मध्ये केंद्र सरकारने अमृत भारत स्थानक योजना लागू केली होती। आणि संबंधित जे मंत्रालय आहे ते आहे रेल्वे मंत्रालय, भारत सरकार। पुढची न्यूज ही अर्थजगतापासून आहे। जुलैचे GST संकलन 1.65 लाख कोटीवर। आपणा सर्वांना माहिती आहे की पूर्वी वॅट नावाचा कर होता, ज्याला की आपण व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असं म्हणतो। व्हॅल्यू ॲडेड टॅक्सच्या जागी GST, ज्याला की आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असे म्हणतो। आणि जो काही GST आहे त्या GSTचे 3 उपप्रकार पडतात। एक असतो सेंट्रल GST, त्यानंतर नंबर 2चा आहे स्टेट GST आणि शेवटी नंबर 3चा जो आहे तो आहे इंटिग्रेटेड GST। म्हणजे असे GSTचे 3 प्रकार आहेत।
म्हणजे ज्या ठिकाणी केंद्र सरकारला जीएसटीच्या माध्यमातून कर मिळतो तो आहे सेंट्रल जीएसटी, जो कर राज्य सरकारला जातो तो आहे स्टेट जीएसटी, आणि जो कर केंद्र आणि राज्य सरकार या दोन्ही मार्फत लावला जातो आणि याचे जे काय उत्पन्न आहे या दोन्हींना मिळते राज्य सरकार आणि केंद्र सरकार, त्याला म्हणतो आपण इंटिग्रेटेड जीएसटी किंवा एकात्मिक जीएसटी। मग या ठिकाणी जो काही जीएसटी आहे हा प्रत्येक महिन्याला किती प्रमाणात जमा झाला याविषयी माहिती ही केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून वारंवार जाहीर केली जाते। मग जुलै जो महिना आहे, जुलै महिन्यामध्ये जे काही केंद्र सरकार आहे, केंद्र सरकारला एकूण जो जीएसटी प्राप्त झाला आहे तो आहे 1.65%। पुढची जी न्यूज आहे ती खानून या चक्रीवादळासंदर्भात आहे। या ठिकाणी एकच पॉईंट आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचा आहे आणि तो म्हणजे खानून चक्रीवादळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आले होते, तर खानून चक्रीवादळ जपान या देशामध्ये आले होते। हा एकच पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। या न्यूजमध्ये इतर कोणतीही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये। मग त्या वाऱ्याचा वेग किती होता, ते जे वारे आहे त्या वाऱ्याची दिशा काय होती याविषयी आपल्याला काहीही या ठिकाणी घेणं देणं नाहीये। फक्त एकच पॉईंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। आयोग आपल्याला क्वेश्चन विचारू शकतं की अलीकडेच खानून चक्रीवादळाचा तडाखा खालीलपैकी कोणत्या देशांना बसला आहे, तर या ठिकाणी आपलं उत्तर असले पाहिजे जपान या देशामध्ये खानून चक्रीवादळ आले होते। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 2 ऑगस्टचे जे काही वृत्तपत्र डिस्कशन आहे ते इन डिटेलमध्ये आपण केलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, व्हिडिओ संबंधी तुमचे ज्या काही कमेंट्स आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअरही करायचे आहे आणि न विसरता आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईबही करायचं आहे। या संबंधी जी काही PDF आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर अशा प्रकारे मित्रांनो आज इथेच थांबूया, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।